अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुढीपाडवा येण्याआधी महिलांनी घरात ही 5 छोटी कामे आहेत, पण घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते असे आपल्या परंपरेत सांगितले आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक लोक किचनमध्ये मुख्य दरवाजाच्या संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी विसरतात आणि त्यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा कमी होते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांनी घरात अशी कोणती 5 कामे महत्त्वाची आहेत ज्यांच्यामुळे घरात लक्ष्मीचा वास आणि आनंद कायम राहतो. सर्व स्वामी भक्तांचे या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवशी आपण गुढी उभारतो, घर सजवतो आणि नवीन सुरुवात करतो. परंतु शास्त्र आणि परंपरेनुसार सांगितले जाते की गुढीपाडव्याच्या आधी घरात काही खास गोष्टी केल्या तर वर्षभर घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की महिलांनी, खास करून ज्या प्रमुख महिला घरामध्ये आहेत, त्यांनी गुढीपाडव्याच्या अगोदर घरामध्ये अशी कोणती कामे करावीत. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया मुख्य दरवाजापासून. तर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याला सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या घरातले जी काही जाळे जळमट आहे ती सर्वात पहिले काढायची आहे गुढीपाडवा होण्याच्या अगोदर. आणि त्यानंतर तुम्ही ते जाळे जळमट काढून झाल्यावरती मुख्य दरवाजा संपूर्णपणे पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचे काम म्हणजे घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे पूर्ण, कारण कोपऱ्याला वगैरे असे जाळे लागलेले असतात, ते काढून टाकायचे आहेत. कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही घरात येण्यास थांबते. जर मुख्य दरवाजाच दूषित असेल किंवा स्वच्छ नसेल तर हे होऊ शकतं. आपल्या परंपरेनुसार लक्ष्मीचा प्रवेश हा घराच्या मुख्य दरवाजातूनच होतो बघा. आपण दिवाळीच्या वेळेला देखील मुख्य दरवाजापासूनच तुळशीपासून लक्ष्मीचे पावलं घरामध्ये आणत असतो. त्यामुळे मुख्य दरवाजा हा गुढीपाडव्याच्या सणानिमित्त स्वच्छ करायचा आहे. गुढीपाडव्याच्या आधी दरवाजा नीट स्वच्छ धुवून तिथे रांगोळी, स्वास्तिक काढा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी नांदते. आता काही ठिकाणी असं असतं की दरवाजा असा ओढला की कर कर असा आवाज येतो, तर हाही लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे अलक्ष्मी घरात येत असते. आणि तुम्हाला तर माहिती आहे की लक्ष्मी जर आपल्यापासून दूर झाली तर अलक्ष्मी नेहमीच आपल्या घरामध्ये वास करते. त्यामुळे मूळतः आणि त्यात विशेष असं करायचंच काही नाही आहे. आपल्याला फक्त आपल्या घरात जे खोबरेल तेल आहे किंवा साधं आपलं किचनमधलं खाण्याचं जरी गोड तेल वापरलं तरी फक्त तिथे सोडायचं आहे. त्यामुळे तो कर आवाज बंद होईल आणि दरवाजा शांतपणे बंद उघडझाक होईल. त्यामुळे ही काळजी महिलांनी घ्यायची आहे. दरवाजा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कडी लावताना असा कर्कश आवाज आला नाही पाहिजे. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन. आता किचनमध्ये स्वच्छ आणि व्यवस्थितच असलं पाहिजे. जर तुमच्याकडे अशी सवय असेल की रात्रीचे जे खरकटे भांडे आहेत ते दुसऱ्या दिवशी सकाळी घासणे, तर म्हणजे माझ्या माहितीनुसार माझ्या आजीने, माझ्या पणजीने तरी मला हे शिकवलं आहे की रात्रीच ते भांडे स्वच्छ करून तुमचा किचन ओटा अगदी स्वच्छ असला पाहिजे. आणि गुढीपाडव्याच्या आधी किचन हे पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. जरी तुमच्याकडे अस्वच्छ असेल किंवा काही राहिलं असेल तर ते तुम्ही स्वच्छ करून घ्या. जुने किंवा खराब असलेले पदार्थ टाकून द्या. म्हणजे आपण जे पापड्या असतात किंवा पापड उडदाच्या डाळीचे जे पापड असतात त्यांना लवकर कीड लागते. त्यामुळे हे पापड तुम्ही वेळच्या वेळेला चेक करून बघा. किंवा आता जो गुढीपाडवा येतो आहे त्याच्या अगोदर ती सगळे जाळे किंवा त्याला लागलेली कीड तुम्ही काढून टाका. जुने जर लोणचं असेल आणि ते खराब झालेलं असेल तर तेही फेकून द्या. जर चांगलं असेल तर कोणाला तरी द्या, पण जर खराब असेल तर ते टाकून द्या. किंवा घरामध्ये अशी काही तुटलेली फुटलेली अशी जर पात्र असेल, म्हणजे काही भांडे असतील, तर तेही घरातून बाहेर काढून टाका. जुने किंवा खराब पदार्थ टाकून द्या. असे केल्याने घरात अन्नाची कमतरता कधीच भासत नाही आणि घरात नेहमी समृद्धी
नांदते. तर हा होता दुसरा पॉईंट, तो म्हणजे किचन. आणि किचन तुमचं हे नेहमी, जर तुम्हाला शिफ्ट करता येत असेल तर ते नेहमी पूर्व पश्चिम, म्हणजे आपलं तोंड कुठलाही स्वयंपाक करताना आपलं तोंड पूर्वेला आलं पाहिजे, या हिशोबाने करा. नाहीतर तुमच्या घरामध्ये व्याधी येतात, आजारपण जडतात. त्यामुळे ह्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा. आता तिसरा आहे देवघर. तर देवघरामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत गुढीपाडव्याच्या अगोदर? मूळतः पूर्ण देवघर आपण जिथं ठेवतो ती रूम पूर्ण स्वच्छ करा. देवघराला कधी कधी खालून ड्रॉवरच्या तिथे जर लाकडी असेल तर कधी कधी उनी लागलेली असते, तर ते देखील स्वच्छ करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जर माहिती नसेल तर आपलं जे पेट्रोल असतं तर ते कापसाच्या बोळ्यावरती टाकायचं आणि त्या कापसाच्या बोळा जो असतो तो त्या भोवती फिरवायचा, म्हणजे आपली त्याच्यातली ती उनी निघून जाते. उनी म्हणजे ती बारीक कीड असते की जे आपलं देवघराचं लाकूड पोखरत असते. त्यामुळे ते काढून टाका आणि आपले देव नित्यनियमाने चेक करत चला. म्हणजे कसं की काही ठिकाणी असं म्हणतात की देवाला माशी लागली म्हणजे नेमकं काय असतं की देव आतून पोखरलेले गेले असतात. म्हणजे तुम्हाला आता ते कसं ओळखायचं की तांब्यामध्ये पाणी घ्या आणि ते पाण्यामध्ये ते टाक आता टाक म्हणजे काय, तर काही ठिकाणी टाक नाही म्हणत. तर टाक म्हणजे काय की पुढचा भाग चांदीच्या आणि मागचा भाग पितळाच्या याने आपण सोनाराकडून ते देव बनवून आणतो, याला टाक म्हणतात. आता हे टाक जे आहे तर ते तांब्याच्या भांड्यात तुम्ही बुडवायचे आणि जर बुडबुड आवाज आला तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या देवांना माशी लागली. आणि असे देवघरात ठेवू नका. ते पुन्हा सोनाराकडे जाऊन ते मोडीत घेतात आणि पुन्हा नवीन देव तुम्हाला तयार करून देतात. त्यामुळे ह्या नवीन वर्षी, जे मराठी नवीन वर्ष आहे, त्या नवीन वर्षात तुम्हाला तुमचे देवही चेक करायचे आहेत. आता हा झाला तिसरा पॉईंट, म्हणजे देवघर. आणि जर देवघरातील मूर्ती, फोटो हे जर अस्वच्छ असतील तर ते मुळात स्वच्छ करा. देवाला फुले अर्पण करा, दिवा लावा, मनापासून प्रार्थना करा. घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा नक्की वाढेल. तुम्ही हे उपाय करून बघा. घरातील तुटलेल्या वस्तू काढून टाका. आता हा झाला चौथा पॉईंट. आता घरामध्ये एखादी तुटलेली वस्तू, म्हणजे आपण टेबल असेल तर तो खराब झाला आहे पण आपल्याला त्यावरती पैसे खर्च करायचे नाही आहेत, मग बिना पैसे खर्च करता तुम्हाला घरच्या घरी तो कसा रिपेअर करता येईल, कमीत कमी याची तरी सोय तुम्ही करा. पण तुटलेला टेबल, खुर्ची किंवा इतर काही वस्तू असतील तर त्या घरात तुम्ही ठेवू नका. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे नवीन वर्ष सुरू होतं आहे तर मूळतः प्रत्येक महिलेने, म्हणजे तुम्हाला एक वेळेस साडी घेऊ नका, पण तुमचा मुख्य दरवाजावरती तोरण नक्की बांधा. आता दरवाजावरती तोरण का लावायचं, तर गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा त्याआधी तुम्ही मध्ये आंब्याच्या पानाचे तोरण तर लावतातच, ते खूपच शुभ आहे. पण काही दिवसांनी, आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर ते तोरण वाळून जातं किंवा त्यातली फुलं आणि पानं वाळून जातात, तर ते इतकं चांगलं नाही दिसत. पण तुम्ही एक रेडीमेड फुलांचं साधं 80-90 रुपयांचं जरी म्हटलं तरी असं तोरण तुम्ही घेऊन या आणि ते नक्की लावा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि आनंद नांदतो. आता मूळतः गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही जे उंबरा पूजन आहे ना ते नक्की करा, कारण उंबरा हाच महत्त्वाचा आहे. आता काही रेंटवरती राहतात, काही घरांना उंबरे देखील नाही आहेत, तर घरामध्ये उंबरा असलाच पाहिजे. जर नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कमीत कमी तिथे एखादी फरची टाकून आर्टिफिशियल पद्धतीने का होईना पण असा उंबरा बनवून घ्या आणि त्या उंबऱ्याचं पूजन करत चला. आता पूजन कसं करायचं आहे, मूळतः सर्वात पहिले उंबरा धुवून घ्यायचा आहे, त्यावरती हळदीचं किंवा आपल्याकडे गंधक मिळतं. गंधक म्हणजे देव्हाऱ्यामध्ये आपण जो अष्टगंध लावतो त्याचंही लेपन केलं तरी चालतं आणि हळदीचं जे देखील लेपन केलं तरी चालतं. मूळतः आम्ही हळदीचं लेपन करतो. आता हळदीचं लेपन करायचं आहे त्यावरती आणि कुंकवाने तिथे लक्ष्मीचे पावलं काढायचे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही लक्ष्मीचा वास कमी होणार नाही, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन.
आता गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नसतो, तर ती नवीन वर्षाची सुरुवात असते. या दिवशी जर आपण घर स्वच्छ ठेवले, देवाची प्रार्थना आणि मनामध्ये सकारात्मक विचार ठेवले, तर संपूर्ण वर्ष हे आनंदी, सुख आणि समृद्धीने भरलेले असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल, थोडा जरी स्वामींच्या चरणी तुम्हाला थोडी जरी सेवा केल्यासारखं समाधान वाटत असेल, तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या कुटुंबियांपर्यंत नक्की शेअर करा. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहो, हीच मी स्वामीचरणी एक विनम्र प्रार्थना करते आणि थांबते. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.